नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक कच्च्या आंब्याची म्हणजेच कैरीची एक छान रेसिपी. त्यासाठी आपण अंदाजे असे कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन आपण ते गॅसवर ठेवून त्या कैऱ्या उकळून घेणार आहोत. आता आपण पाहू शकतात की कैऱ्या ह्या छान उकळलेल्या आहेत आणि मऊ झालेल्या आहेत. तर ह्या कैऱ्या आपण एका ताटात काढून थंड करून घेणार आहोत आणि त्या थंड झाल्यानंतर आपण त्याचे साल काढून घेणार आहोत आणि त्याचा गर जो आहे तो चमच्याने चांगला खरवडून घेणार आहोत आणि ज्या साली आहेत त्या सालीचा सुद्धा आपण गर जो आहे तो चमच्याने काढून घेणार आहोत. इथं आपण पाहू शकता की आपला संपूर्ण गर हा काढून झालेला आहे. आता हा गर आपण वाटेने मोजून घेणार आहोत आणि एका मिक्सरच्या पॉटमध्ये तो टाकणार आहोत. तर आपला 3 वाट्या हा गर भरलेला आहे. आता हा गर मिक्सरमधून चांगला बारीक असा फिरून घ्यायचा आहे आणि तो एका पातेल्यामध्ये ओतायचा आहे. आपण पाहू शकता की हा गर अगदी असा फाईन झालेला आहे. अगदी एकही गुठळी त्यामध्ये राहिलेली नाही आहे आणि ह्या रसामध्ये ह्या गरामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत. या ठिकाणी मी 4 वाट्या साखर त्यात टाकलेली आहे. त्यानंतर त्यात आपण 1 चमचा सेंधे मीठ, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा वेलची पावडर ही आपण त्यात टाकून घेतलेली आहे आणि हे मिश्रण आपण एकत्र करून गॅसवर ते ठेवणार आहोत आणि त्याला सतत सतत हलवत राहून पाकास आणून घ्यायचे आहे. की झालं मग आपलं हे इन्स्टंट असं पन्ह तयार. पन्ह हे डिहायड्रेशन होऊ देत नाही, म्हणजे कैरीचा कुठलाही पदार्थ हा डिहायड्रेशन शरीराचं होऊ देत नाही आणि जिभेचं चव वाढवणारं आणि पोटाला थंडावा देणारं असं हे इन्स्टंट असं पन्ह आपलं तयार आहे. आपण एका काचेच्या पेल्यामध्ये थोडी साखर घातलेली आहे आणि हे पन्ह्याचं जे आपण तयार केलेलं आहे गर तो आपण त्यात टाकलेला आहे आणि दुसऱ्या पण ग्लासमध्ये आपण थोडी साखर आणि पन्ह्याचा गर घेतलेला आहे आणि ते थोडं एकत्र कालवून घेतलेलं आहे. एका पेल्यामध्ये आपण थंडगार असं पाणी ओतलेलं आहे की ते थंडगार पन्ह आपलं तयार झालेलं आहे पिण्यासाठी. त्यानंतर दुसऱ्या पेल्यात मी सातूचं पीठ 1.5 चमचा टाकलेलं आहे आणि ते सुद्धा मी कालवून घेतलेलं आहे आणि त्यात थंडगार असं पाणी ओतलेलं आहे की आपलं थंडगार असं पन्ह म्हणा किंवा सरबत म्हणा तयार झालेलं आहे. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.